हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण अतिशय सिंपल नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे बटाट्याचे पराठे. हे अशा प्रकारचे पराठे माझ्या घरी आठवड्यातून एकदा तरी कंपल्सरी बनतात आणि माझ्या घरचे ते खूप आवडीने खातात आणि मला खात्री आहे तुम्हाला देखील ते खूप आवडतात. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. मी कुकरमध्ये बटाटे शिजण्यासाठी ठेवले आहेत. जोपर्यंत बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण पराठ्याची कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी परातीमध्ये चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचा बेसन पीठ. मी 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ टाकल्यामुळे पराठे टेस्टी लागतात आणि छान खरपूस होतात. मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. परातीमध्ये मी थोडं तेल टाकून आता मी मस्त कणिक मऊ करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपली कणिक मळून झालेली आहे आणि ही मस्त मऊ मळली गेलेली आहे. थोडीशी मेहनत लागते पण त्यामुळे आपले पराठे खूप छान होतात. आता आपण पराठ्यांमध्ये जे सारण भरणार आहे त्याच्यासाठीचं वाटण काढूया. तर त्याच्यासाठी मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घ्यायचं आहे आणि थोडेसे कोथिंबीरचे देठ घ्यायचे आहेत आणि हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिरची आणि लसूण लवकर बारीक व्हावं म्हणून मी याच्यामध्ये आत्ताच मीठ टाकून घेतलं आहे. बटाटे उकडून रेडी आहेत आणि ते थोडे थंडही झालेले आहेत. आता मी यांची साल काढून घेणार आहे. आता आपण पराठ्यांचं सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि 1 चमचा जिरी टाकायची आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. मोहरी, जिरी आणि कढीपत्ता छान तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा देखील आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक केलेलं वाटण टाकायचं आहे आणि ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चिमूटभर हिंग आणि अर्धा छोटा चम्मच हळद. पराठे करताना पराठ्यांमधून बटाटा बाहेर येऊ नये म्हणून एकतर आपल्याला तो आधीच खिसून घ्यायचा आहे किंवा मी माझ्याकडे स्मॅशर आहे त्यांनी स्मॅश करून घेणार आहे. मी कढईमध्ये सगळे बटाटे टाकलेले आहेत आणि आता हे स्मॅशरनी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. अशा प्रकारे आपलं पराठ्यांमध्ये भरण्याचं सारण तयार आहे. आता आपण पराठे बनवायला सुरू करूया. मी परत एकदा थोडीशी कणिक मळून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याचे उंडे बनवून घ्यायचे आहेत.
आता एक उंडा हातात घेऊन आपल्या हाताला पीठ लावून अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये गोल करून घ्यायचा आहे. पुरणपोळीसारखा उंड्याचा असा गोल बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचं सारण भरायचं आहे. पराठ्यांचे उंडे आपले तयार आहेत. चला आता आपण पराठा बनवून घेऊया. अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की आपलं सारण पराठ्याच्या अगदी कडेपर्यंत पोचलेलं आहे. तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला पराठा तव्यामध्ये टाकायचा आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता मी पराठ्याला दोन्ही साईडनी तेल लावून घेणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपही लावू शकता. तुम्ही बघू शकता आपला पराठा मस्त खरपूस भाजला गेला आहे आणि आता याच्यावरून मी तूप टाकणार आहे आणि हा मी बनवलेल्या लोणच्याबरोबर सर्व करणार आहे. तुम्हाला मी ही बनवलेली पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.